मला सांग, आबांनी होकार दिला की काय? आबांनी जरी होकार दिला नसता ना तरी नकारही दिलेला नाहीये. पुन्हा पुन्हा विचारून सुद्धा आबा काहीच बोलले नाही. याचा अर्थ आबांची तयारी आहे. अगं, आपलंही तसंच होत नाही का? म्हणजे हे बघ, आपल्याला लग्नाच्या बाबतीत कोणी मत विचारलं तर आपण तरी पटकन कुठे होकार देतो, लाजतोच ना. काकू, अहो आपण लाजतो, आबा काही लाजत नव्हते. ते कशाला लाजतील? तुझं आपलं काहीतरीच. आहा काकू, तुम्ही जी काय ऍक्टिंग करता ना सॉलिड असते. नाही, ही ऍक्टिंग लग्नाच्या नंतर पण कायम ठेवा. म्हणजे मिळवलं. मी लग्नानंतर सुद्धा कायम ठेवीन ऍक्टिंग. पण तुझ्या आबांचं काय? नाही, अजून त्यांनी नक्की हो कुठे म्हटलंय, म्हणून मला टेन्शन येतं ग. आबांचे टेन्शन तुम्ही नका घेऊ. कसं आहे माहितीये का काकू, आबांचं त्यांच्या मनाविरुद्ध कुठली गोष्ट घडली ना की ते स्पष्टपणे येऊन विचारतात. अजूनपर्यंत काही बोलले नाहीये याचा अर्थ त्यांचा होकार आहे. अगं, ते जरी खरं असलं तरी त्यांना जर बाहेरच्या कुणी काही सांगितलं आणि त्यांनी त्यांचा विचार बदलला तर मग? काकू, तुम्ही नका हो त्याची काळजी करू. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर गुरुजींना बोलवलं पाहिजे आणि कुंडली जुळवली पाहिजे. एकदा का कुंडली जुळली की मग सगळं काही फिनिश. म्हणजे कुणाला नाही म्हणता येणारच नाही. चला, म्हणजे आता सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या घडतायत तर? नाही, अजून बऱ्याच गोष्टी मनासारख्या व्हायच्या आहेत. आधी आम्हाला आमचा हिस्सा मिळवायचा आहे. इथे माझा नवरा राब राब राबतो, कंपनी सांभाळतो आणि त्याच्या जीवावर ही लोक मजा मारतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवायला पाहिजेच होत्या ना. त्याच्यासाठीच तुम्हाला इथे बोलून घेतलं मी. कॅश, अगं तुझ्या भावना मी समजू शकते. अगं, म्हणूनच तर मी लग्नाला होकार दिला ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे लग्नाचं नाटक संपलं ना की मग मात्र या घरात मी फार दिवस राहणार नाही. काकू, मीच तुम्हाला इथे थांबू देणार नाही. एकदा का तुमचं काम झालं तुम्ही कधीही जाऊ शकता. अगं, पण मग माझ्या वाटणीचं काय? काकू, त्याची काळजी नका हो करू तुम्ही. माझ्या होणाऱ्या सासूबाई आणि सौ विनायक रत्न पारखी